सगळ्यात महत्त्वाचा नियम जो सेटवरती असतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन चालत नाही. मग ते अष्टकातला चित्रपट असेल किंवा संतपट असेल, खूप छान आहे. आणि ते पाळलं, कसोशीने पाळलं जातं. स्त्रियांचा सर्व प्रकारे आदर केला जातो. की दया दाखवा, हरीची भक्ती करुणा तुमची मनात बाळगा, आणि मग एकीकडे म्हणता क्षत्रियत्व करा. हे करायचं कसं? मग त्याच्यावर तुकाराम महाराज असं सांगतात त्यांना की दया म्हणजे काय ते समजून घ्या. महाराजांचं चरित्रच असं आहे की आपण कनेक्ट होतो. म्हणजे माझ्या चेहऱ्यामुळे जर दुसरी कुठली भूमिका कनेक्ट होत असेल प्रेक्षक, अशा वेगवेगळ्या भूमिका यामध्ये मी चपखल बसू शकते असं मुळात दिग्दर्शकाला वाटणं आणि त्यानंतर त्यांनी त्यात माझ्यावर विश्वास ठेवून ते मला करायला देणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. कळी काळा सीदरारा, कळी काळा सीदरारा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे. लक्षणीय हे आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा आता परवा जो आम्ही रिलीज केलेला अभंग असेल, तर जेन्झीच जास्त त्याकडे वळती आहे. त्यामुळे संप्रदायाच्या चौकटींना कुठेही धक्का लागणार नाही, संकल्पनांना. ह्या सगळ्यात मोठा काळजीचा भाग होता आमच्या सुद्धा. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर. म्हणजे नमस्कार, मी प्रेरणा. तुम्ही बघताय सकाळ प्रीमियर. खरं तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा आपण त्यांच्या शिवराज अष्टक या चित्रपटाच्या सिरीजमधनं बघितली, आणि त्यानंतर पुन्हा एकदा संत महंतांचे प्रेरणादायी विचार ते पोहोचवण्याचा प्रयत्न करतात. लेखक दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांच्याबद्दल मी बोलते, आणि आता पुन्हा एकदा अभंग तुकाराम हा चित्रपट. खरं तर या अभंगांमधनं, या संतांच्या अभंगांमधनं समाजाला आजही बळ मिळतं, आणि म्हणूनच या चित्रपटाच्या निमित्तानं या सगळ्या टीमसोबत आपण आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं गप्पा मारतोय. खूप खूप स्वागत आहे. गणपती बाप्पा. मला सगळ्यात आधी दिग्पाल सर तुम्ही सांगा, गणेशोत्सवाच्या निमित्तानं काय सगळ्या गोष्टी असतात, पण यंदा गणेशोत्सवाच्या निमित्तानं तुम्ही चित्रपटाचं छान प्रमोशन करताय, विविध गणेश मंडळांनाही भेट देत आहेत, तर त्याबद्दल सुरुवातीला. सर्वप्रथम नेहमीप्रमाणे हा मंच आम्हाला उपलब्ध करून दिला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. अतिशय लोकप्रिय हे चॅनल आहे, त्यांचे मी आभार मानतो. गणपती बाप्पा ही आद्य देवता आपण मानतो, आणि त्यामुळे आम्हाला हे छान वाटते सगळ्यांना की अभंग तुकाराम हा जो एक नवीन चित्रपट आम्ही घेऊन येतो आहोत, संत तुकारामांच्या गाथेची कथा असं आम्ही त्याला म्हणतो आहोत. की आजपर्यंत आपण चरित्र वेगवेगळ्या चित्रपटातून, मालिकेतून संत तुकारामांचं पाहिलं, पण नेमकं अभंगगाथेत काय म्हटलंय त्यांनी आणि ते आजच्या काळासाठी कसं रिलेव्हंट आहे, हे त्यांच्या चरित्रातले काही प्रसंग त्या अभंगांची मिळते जुळते घेऊन दाखवायचा प्रयत्न या चित्रपटातून केला आहे. तर असा हा वेगळा धाटणीचा संतपट आपण ज्याला म्हणू, त्याची सुरुवात गणेशोत्सवात प्रमोशननी होते, हे मला फार छान वाटतंय. आणि त्यामुळं हा गणेशोत्सव तसा आमच्या सगळ्यांसाठी स्पेशल ठरतो आहे. ज्याप्रमाणे तुकारामांचं सगळं वाङ्मय, हे जगद्गुरूंचं सगळं वाङ्मय हे लोकाभिमुख होतं, तसं त्या लोकाभिमुख पद्धतीने गणेशोत्सव हा जो लोकाभिमुख उत्सव आहे त्याच्यातनं आम्हाला मांडता येतं, याच्यासाठी फार आनंद वाटतो. त्यामुळे हा गणेशोत्सव आमच्या सगळ्यांसाठी फार स्पेशल ठरलेला आहे. जी काही झलक समोर आलेली आहे त्याने उत्कंठा वाढवली. ज्या पद्धतीनं तुमची एक शैली आहे, आम्ही जसं शिवराज अष्टकाच्या माध्यमातूनही बघितलं, आता मुक्ताईच्या निमित्तानेही ते बघितलं होतं, आणि आता याच्यात बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. पण एक असतं की विचारांनी प्रेरित होणं, त्याचा प्रभाव असणं, आणि त्या गोष्टी आपण वाचत असतो, पण त्याला चित्रपट रूपात आणण्याचं तुमचं ज्या पद्धतीनं तुम्ही चित्रपटांमध्ये ते घेऊन येत आहे, या चित्रपटाच्या बाबतीत ते कशा पद्धतीनं होतं अभंग तुकारामच्या बाबतीत? मुळामध्ये खूप वर्षांपूर्वी योगेश सरांचं आनंद डोह नावाचं एकल नाट्य मी पाहिलं होतं. तर ते मी इनरो 7 वेळा म्हणतात ना, तसं 7 प्रयोग सलग पाहिले होते. इतकं मी भारावून गेलो होतो, इतकं जबरदस्त लेखन आणि त्याचं सादरीकरण योगेश सर करतात. तर याच्यामध्ये ती गाथेची कथा कुठेतरी सापडली, आणि नंतर जेव्हा मी करायला लागलो काम या सगळ्या क्षेत्रामध्ये, तेव्हा लक्षात आलं की जसे वीरांचे चित्रपट गरजेचे आहेत प्रेरणा देण्यासाठी, तसं एक तात्विक बैठक
असायला पाहिजे प्रत्येक माणसाला, नवीन पिढीला विशेषतः, तर ती या तत्त्वज्ञानातून मिळू शकते. म्हणून मग संत ज्ञानेश्वरांची मुक्ताईचा प्रयोग आम्ही केला, जो यशस्वी ठरला. अत्यंत कमी होते, अगदी 8 to 80 आपण ज्याला म्हणतो, 8 वर्षापासून 80 वर्षापर्यंत अशा सर्व प्रेक्षकांना तो आवडला. लहान लहान मुलांचा अख्खाच्या अख्खा ज्यूकबॉक्स मुक्ताईचा पाठ आहे आता, म्हणजे जवळजवळ त्याच्यामध्ये 14 अभंग आहेत. तसंच या चित्रपटात सुद्धा 12 अभंग आहेत, 10 गेय स्वरूपात आहेत आणि 2 प्रोज स्वरूपात आहेत. याच्या व्यतिरिक्त जे लेखन आम्ही मिळून दोघांनी विचार करून केलं, त्याच्यामुळे जवळजवळ 40हून अधिक अभंगांना स्पर्श करायचा प्रयत्न केला. त्याच्यात काही वेळा संत तुकाराम स्वतः अभंगांचा अर्थ समजावून सांगतात, काही वेळेला पात्रांच्या वर्तणुकीतून त्याचा अभंगाचा अर्थ आपल्याला कळतो. अशा पद्धतीने त्याची मांडणी करायचा प्रयत्न केला आहे. एकूण हा प्रवास जो आहे तो सरांच्या आनंद डोह या एकल नाट्यापासून सुरू झाला आणि मग पुढे त्याचा विस्तार आता आपल्याला अभंग तुकाराम या चित्रपटाच्या माध्यमातून दिसतोय. नक्कीच योगेशजींकडनं जाणून घेईन, कारण विविध भूमिकांमध्ये प्रेक्षकांना कायम आपलासा वाटणारा हा चेहरा असतो. ते कनेक्ट होतात जेव्हा तुम्ही कोणती भूमिका साकारतात तेव्हा. संत तुकाराम महाराजांची भूमिका अनेक कलाकारांनी केलेली आहे. जेव्हा संत तुकाराम म्हटले जातात तर जेव्हा चित्रपट रूपामध्ये असतात तर काही चेहरे विशिष्ट समोर येतात. तुम्हाला हे करताना कशा पद्धतीनं ते आव्हानात्मक होतं? मला असं स्वतःला वाटतं, म्हणजे तुमच्याच बोलण्याचा मी पुढं हे करीन की महाराजांचं चरित्रच असं आहे की आपण कनेक्ट होतो. म्हणजे माझ्या चेहऱ्यामुळे जर दुसरी कुठली भूमिका कनेक्ट होत असेल प्रेक्षक, तर मी स्वतःच महाराजांच्या एकूण चरित्रामुळे, अभंगांमुळे, त्यांची कथा मांडण्याच्या माध्यमातून असेल, पण मी खूप कनेक्ट होतो महाराजांबरोबर. कनेक्ट होतो इन द सेन्स मला खूप आनंद वाटतो की आपण त्यांचे बोल बोलतो आहोत अभंगाच्या माध्यमातून, आणि मग ते जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने लोकांपुढे येण्याचा जो प्रयत्न आहे तोच भूमिकेचा अभ्यास आहे असं मला स्वतःला वाटतं. आणि मग त्याच्यासाठी काय काय जे जे करावं लागलेलं असेल, मग ती आध्यात्मिक साधना असेल, दिग्पालनी चित्रपटाच्या वेळेला एक माध्यम बदलतं, नाटक आणि चित्रपट, त्यावेळेला काही तांत्रिक गोष्टी ज्या सांगितलेल्या असतील त्या सगळ्या ती भूमिका साकार करताना अतिशय ती आनंदवारी होती असं मला वाटतं. म्हणजे आम्हाला सगळ्यांसाठीच चित्रपटाची निर्मिती ही प्रक्रिया ही खूप तांत्रिक प्रक्रिया नव्हती, तर ती आनंदवारी होती. म्हणजे मग दिवसाची सुरुवातच आमच्या माऊलींच्या जयघोषाने सुरू व्हायचं आणि पॅकअपसुद्धा त्या दिवसाचं शेड्यूलचं पॅकअपसुद्धा त्या जयघोषातनंच व्हायचं. सगळेजण त्या प्रक्रियेमध्ये ती एक वारी होती. देहू ते पंढरपूर जशी असते आषाढी वारी, तशी ही चित्रपटाची प्रक्रिया ही एक वारी होती आणि त्या वारीमध्ये सगळ्यांनी मनसोक्त आनंद घेतलेला आहे. दुसरं दुःखाचा प्रश्नच येत नाही आणि कष्टांच्या आणि याचा प्रश्नच येत नाही असं मला वाटतं. आणि ते खूप समोरसून सगळ्यांनी केलं. मी स्वतःही ती भूमिका जगलो असं आपण म्हणता कामा नये, कारण ते जे जगलेले आहेत त्याचा एक अंश आपण लोकांपर्यंत पोचवला तरीही आपण आपली भूमिका पार पाडली असं मला स्वतःला वाटतं. आणि त्याच भूमिकेतून आम्ही चित्रपटात काम केलेलं आहे. नक्कीच. आणि मला वाटतं दिग्पाल सरांची ती खासियत असे, म्हणजे प्रमोशनला पण ते आम्ही देहू आणि मग मुक्ताईच्या वेळेस वेगळं, तसं त्या प्रोसेसमध्ये तुम्हाला इतकं ते घेऊन जातात, तर ते तुम्हाला तो अनुभव आलाच असेल या चित्रपटाच्या निमित्तानं. ती एक वेगळी पद्धत जी आहे, एक आपण म्हणू शकतो असं, म्हणजे इकडूनही सुरुवात केली तर ही एक समविचारी वारकऱ्यांची टोळीच होती. हा फड होता. अभंग तुकारामची संबंध प्रक्रिया हा कीर्तनकारी फड होता असं मला वाटतं. की मध्ये कधीतरी आमचे अवधूत माऊली अभंग म्हणायचे, काही वेळेला रेकॉर्डेड अभंग आम्ही वाजवायचो त्या भावना हे होण्यासाठी, आणि त्याचा खरोखर थेट परिणाम आमच्या चित्रीकरणाच्या दरम्यान सर्व कलाकारांवर, अगदी छोटी छोटी भूमिका पासिंग एंट्री करणाऱ्यांच्यावरती चालताना, म्हणजे हे मला स्वतःला जाणवलेलं आहे. का कलाकाराच्या नजरेने ज्या वेळेला आपण संबंध ते चित्रीकरण अनुभवत असतो त्यावेळेला की पास होणारे कलाकार असतील किंवा माझ्या मागे जे टाळकरी असतील, जे कोणी अभंगाच्या वेळेला ते ज्या उत्स्फूर्त पद्धतीने नाचायचे किंवा ते सादर करायचे, तर त्या अभंग तुकाराम हे नाव अगदी यथायोग्य आहे असं मला वाटतं. की ते प्रत्येक अभंगाचं सार त्या कलाकारांच्या माध्यमातून यायचं.
नक्कीच त्याच्यात तुम्ही समरस होऊन सगळे काम करत असाल वाटतं ती प्रोसेस. स्मिताकडे येईन मी, कारण दिग्पाल लांजेकर यांच्यासोबतच्या चित्रपटांमध्ये एक वेगळी स्मिता कायम आम्हाला दिसते. मला असं वाटतं तुझ्यातलं ते स्वरूप किंवा तो टॅलेंट जो आहे मला वाटतं दिग्पाल यांनी ओळखला आणि त्यामुळे तू वेगळ्या स्वरूपात इव्हन या चित्रपटाच्या बाबतीतही तेच आहे. काय वाटतं त्यावर? निश्चितपणे तू म्हणतेस ते अगदीच बरोबर आहे, कारण कलाकाराला वेगवेगळ्या भूमिका करायला मिळणं आणि तिथे कस लागणं, आपला अशा भूमिका आपल्या पदरात पडणं हे खूप काय म्हणूया ते मिळतंच असं नाही. आणि ते मिळतंय आणि ते करून घेणारा दिग्दर्शक आहे. मुळात ना अशा वेगवेगळ्या भूमिका यामध्ये मी चपखल बसू शकते असं मुळात दिग्दर्शकाला वाटणं आणि त्यानंतर त्यांनी त्यात माझ्यावर विश्वास ठेवून ते मला करायला देणं ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. त्यासाठी मी दिग्पालला कायमच मनापासून धन्यवाद म्हणते. खूप छान वाटतं या सगळ्या प्रोसेसमध्ये. मला मुळात शिवराज अष्टक असू देत किंवा आता हे 2 आपण जे सिनेमे केले, मुक्ताई आणि आता अभंग तुकाराम, तर या सगळ्या प्रोसेसमध्ये मला तू म्हणतेस तसं की ती जी पूर्ण जर्नी आहे ना, तो जो प्रवास आहे ना, तो मला खूप आवडतो. म्हणजे ते प्रेक्षकांना काय द्यायचं आहे, कशा पद्धतीनं द्यायचं आहे ह्याचा सगळा विचार तो केलेलाच असतो त्यांनी, पण तो प्रवास अनुभवणं हे अद्भुत आहे. म्हणजे मी कलाकार म्हणून स्वतःला भाग्यवान समजते की अशा पद्धतीचं प्रोसेस आपल्याला करता येतं. कारण आज या वर्षी आता मी अभंग तुकाराम करते, मागच्या वर्षी संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई केली. त्या निमित्तानं आम्हाला हे विषय आता अभ्यासाला येत आहेत. म्हणजे मला कलाकार म्हणून मी समृद्ध होती असं वाटतंय. मागच्या वेळेला आम्हाला काय वाचायचं होतं, त्यासाठी काय अभ्यास करायचा होता, मग त्या निमित्ताने आपण आळंदीला गेलो होतो. या प्रमोशन असू देत किंवा मग शूटिंगच्या आधीची प्रोसेस असू देत, त्यावेळेला आम्ही काय वाचन केलं होतं आणि कॅमेरा रोलिंग ऍक्शन याच्या व्यतिरिक्तच जे काय आहे सगळं तुम्हाला करायला मिळत आहे. म्हणजे मला असं वाटतं की कलाकार म्हणून ना आम्ही फक्त सेटवर जातो, आमचं काम झालं की जातो असं नाहीये. ते अगदी सुरुवातीपासून आम्ही यांचं प्री प्रोडक्शन एकीकडे चालू असतं, त्यावेळेला आम्ही ऑफिसमध्ये जाऊन ज्या पद्धतीनं आमच्यासाठी काही वाचनाच्या गोष्टी ठेवलेल्या असतात, कारण त्याचा रिसर्च भरपूर आहे, त्यामुळे एवढं सगळं आम्हाला ते वाचन करणं कठीण जातं. पण त्यातल्या त्यात माझ्यासाठी काय अभ्यासक्रम आहे हे मी बघून ते जे वाचन करते आणि त्यानंतर मग अच्छा आता या वेळेला हा आपल्याला अभ्यास आहे. आणि ही सगळी खूप मजा आहे. त्यानंतर थिएटरमध्ये जाईपर्यंतची ही मजा आहे की आपण जी मेहनत घेतलेली आहे त्यानंतर ती लोकांनी बघितल्यानंतर त्यांच्या डोळ्यामध्ये जे दिसतं ते मला हा प्रवास खूप आवडतो चित्रपटाचा. अवधूतजी, पुन्हा एकदा तुमच्या गाण्याची जी काही जादू आहे ती या चित्रपटाला लाभलेली, आणि जे गाणं मला वाटतं सुरुवातीला प्लीज त्याच्या ओळी तुम्ही काही सादर केलात तर छान वाटेल आम्हाला, मग त्याच्याबद्दल बोलू. त्याआधी मला सांगायला आवडेल की आपला वारकरी संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षाची जी आहे, संत संतांनी जे अगदी मुक्त हस्ताने विदाऊट एनी रॉयल्टी सगळं जे काही समाजाला दिलेलं आहे आणि समाजाला एक चांगली दिशा दाखवणारं सगळं हे वाङ्मय आहे संतांचं. आणि त्या पद्धतीच्या जो त्या अभंगांमधला भाव व्यक्त करणाऱ्या चाली, आपल्या फड परंपरेमध्ये शेकडो वर्ष गायल्या जाणाऱ्या चाली, मग त्या या चित्रपटाच्या माध्यमातून आणण्याचा प्रयत्न. म्हणजे मी फक्त एक मीडिएटर आहे, संगीतकार म्हणून नाव जरी असलं तरी ते परंपरेतल्या सगळ्या गोष्टी आहेत. आणि त्या ज्या लोकांना माहिती नाही आहेत, वारकरी संप्रदायातल्या सगळ्या लोकांना हे माहिती आहेत, खेड्यापाड्यांमध्ये गायल्या जाणाऱ्या हे अभंग आहेत, त्या चाली आहेत. पण इतर बाकीच्यांना त्याच्यातलं जो गंमत आहे, वारकरी संगीताची जी वैशिष्ट्ये आहेत, गायकीची जी वैशिष्ट्ये आहेत, ती आता सांगायचं झालं उदाहरणादाखल तर सुंदरते ध्यान हा अभंग लता दिदी जेव्हा गातात तेव्हा त्याचं ते ध्रुपद गाताना सुंदरते ध्यान उभे बेटेवरी हेच ध्रुपद गातात. वारकरी परंपरेमध्ये दुसरं चरण ध्रुपद असतं अभंगाचं. तुम्ही जर गाथा बघितलात तर त्याच्या गाथेमध्ये दुसऱ्या चरणासमोर ध्रुव असं लिहिलेलं असतं. त्याला काही अपवाद पण आहेत, पण अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि अजून एक वैशिष्ट्य गंमतशीर असं आहे, ते कसं आहे का त्याचं माहीत नाही, पण त्याची एक वेगळी गंमत आहे. अभंगाचं शेवटचं चरण नाममुद्रेचं जे चरण असतं, नामा म्हणे तुका म्हणे ज्ञानदेव म्हणे बाप रखुमादेवीवर, हे जे नाममुद्रेचं चरण आहे त्याची चाल बदलली जाते, वेगळ्या चालीत ते गायलं जातं आणि थोडा टेम्पो हाय असतो त्याचा.
तर ती गंमत या माध्यमातून त्याचे जो एक वारीमध्ये किंवा कीर्तनामध्ये जेव्हा जे आनंद लुटला जातो तो एक प्रेक्षकांना देण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला आहे. तर आता जो पहिला अभंग आपला रिलीज झाला त्याचीच ती चाल आहे, चौचरणी अभंगाची चाल आहे ती. त्याचं शेवटचं चरण मी तुम्हाला ऐकवतो. पिटू भक्तीचा डांगोरा, पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळा सीदरारा, कळी काळा सीदरारा, तुका म्हणे करा, तुका म्हणे करा, जय जयकार आनंदे, जय जयकार आनंदे, हे वा, काय माहोल आहे. आणि मला वाटतं हे सगळं असेल ना, एक वेगळी ऊर्जा असते. इवन आम्ही जेव्हा मुलाखती करतो दिग्पाल सरांच्या चित्रपटाच्या निमित्तानं आम्हालाही बऱ्याच गोष्टी शिकायला मिळतात. म्हणजे फक्त प्रश्न उत्तरं नसतात, तर त्याच्यातून अनेक बोधही घेता येतात. तर ते खूप छान तुम्ही त्याबद्दलही सांगितलं. तर या चित्रपटाबद्दल ते कशा पद्धतीने होतं तर जर मला आणखीन सांगितलं. अभंग तुकारामची गाणी किंवा ज्या पद्धतीचं अभंग आपण करतोय. आता महाराजांची गाथा जे आहे ते एक मोठं भांडार आहे आणि वेळेच्या बंधनामध्ये बसवायचे, त्या गोष्टींच्या ह्याच्याप्रमाणे बसवायचे, अभंग निवडायचे, हे सगळं काम कठीण काम दिग्पाल सरांनी ते 9 अभंग 9-10 अभंग ह्याच्यात एवढ्या ह्याच्यातनं समुद्रातनं ते म्हणजे मोती काढून ते मांडायचे. कारण एकापेक्षा एक सगळ्या रचना आहेत ना, मग त्यातूनही विचार करून करून मग दिग्पाल सरांनी मला सांगायचं की ह्या अभंग आहे, चला मग याची चाल पारंपरिक चालींवरती विचार करायचा. मग चित्रपटांमध्ये कुठल्या पद्धतीचा भाव त्या इमोशन्स त्या ह्याच्या आजूबाजूला आहेत, मग त्याच्यात बसणारी चाल, अशा पद्धतीने आपण एक 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 अभंग करत करत आणि इतकं सुंदर ते सगळं जुळून आलं आहे. जुना जो संत तुकाराम चित्रपट होता त्याच्यामध्ये पण बऱ्यापैकी काय पारंपरिक चाली गोष्टी अशा पद्धतीने आणलेल्या होत्या. कारण काय माहिती आहे का, ह्या पारंपरिकतेमध्ये जो एक गोडवा आहे आणि त्याचं एक वैशिष्ट्य असं की ज्याला गाता येतो तो पण गातो, ज्याला येत नाही तो पण गातो. वारीमध्ये जर तुम्ही बघितलं शेकडो लोक भजन करत जात असतात, कुणाला हां, तर ते कोणी सुरेल असेल नसेल, तिथं फक्त भाव महत्त्वाचा आहे आणि अशा त्या भावपूर्ण त्या गोष्टी चाली आहेत त्या. अजून एक दुसरी गंमत सांगायची म्हणजे मला माझे गुरुवर डॉक्टर रामचंद्र देखणे सर नेहमी सांगायचे की ही जी संत परंपरा आहे आपली, ज्ञानेश्वर महाराजांपासून जगद्गुरू तुकाराम महाराजांपर्यंत, ज्ञानेश्वर महाराज मूर्तिमंत ज्ञानाचं प्रतीक आहेत. संत शिरोमणी नामदेव महाराज लढीवाळ प्रेमाचं प्रीतीचं प्रतीक आहेत. जगद्गुरू तुकाराम महाराज भक्तीचं प्रतीक आहेत. शांतीब्रह्म एकनाथ महाराज शांतीचं प्रतीक आहेत आणि समर्थ रामदास स्वामी हे क्रांतीचं प्रतीक आहेत. तर ज्ञान, भक्ती, प्रीती, शांती आणि क्रांती ही जीवनमूल्य जिथं एकवटतात तिथं महाराष्ट्राची संत परंपरा उभी राहते. आणि तुम्ही जसं म्हणलात की शिवराज अष्टकाचं करत असताना शक्तीचा संस्कार झाला, संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई, अभंग तुकाराम या माध्यमातून भक्तीचा संस्कार हा देण्यासाठी. आणि ते भक्तीचा संस्कार कसं आहे की जेव्हा त्याच्यातल्या चित्रपटातल्या बऱ्याचशा गोष्टी असं असतं की गाण्यांमुळं पण गोष्टी लक्षात राहतात. त्याचा एक अनुभव आम्ही बऱ्याच वेळेला घेत असतो. शिवराज अष्टकातली गाणी जेव्हा आम्ही कार्यक्रम करतो तेव्हा बरेच जण लोक सांगतात की आमची मुलं तुमचीच गाणी ऐकतात. आणि तसं आता मुक्ताईचा ज्यूक बॉक्स मुलांचा पाठ आहे, त्यातले अभंग हरी पाठ आहे, त्या पण पारंपरिक चाली आपण केलेल्या आहेत. म्हणून त्या वैशिष्ट्यांसकट ते अभंग जेव्हा आपण पोहोचवतो ते जास्त प्रभावी होतात असं मला वाटतं. आणि ते करायला मिळालं त्यासाठी मी दिग्पालला पहिल्यांदा धन्यवाद देतो की तसे त्यांनी स्वातंत्र्य ते त्या बाबतीत दिलं त्याबद्दल. पण दिग्पालजी, आज सध्याच्या AI या सगळ्या युगामध्ये पारंपरिकता, ती संस्कृती जपून या सगळ्या गोष्टी आणणं कशा पद्धतीनं ते आव्हानात्मक आहे. कारण लोक आता AI शिकायला लागले, ते खूप आधुनिक सगळ्या आधुनिकीकरणामध्ये वेगवेगळ्या गोष्टी शिकायला लागले. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही हा विचार पोहोचू शकता? मुळामध्ये आपण म्हणतो पण लक्षणीय हे आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई असेल किंवा आता परवा जो आम्ही रिलीज केलेला अभंग असेल, तर जेन्झीच जास्त त्याकडे वळती आहे. म्हणजे आम्ही आता श्वासात राजा ध्यासात राजा नावाचा कार्यक्रम करतो, त्याच्यामध्ये शिवराज अष्टकातली गाजलेली गाणी. तर आम्ही कालच विटा सांगली या छोट्याशा गावामध्ये तो कार्यक्रम केला. तिथले 1,500 शालेय विद्यार्थी त्या कार्यक्रमाला आले होते आणि ते 8वी 9वी 10वी अशा टीनेजमधले विद्यार्थी होते. मला खूप आनंद, अभिमान म्हणजे आणि कृतकृत्यता अशा तिन्ही गोष्टी एकत्र दाटून आल्या होत्या आम्हाला. कारण हे 1,500 विद्यार्थी शिवराज अष्टकातली गाणी तोंडपाठ म्हणत होते. त्यामुळे मला असं म्हणायचं की आपली जी मूल्य आहेत, परंपरा आहे, ती त्या सगळ्याच्या पायाशी फाउंडेशन ते आहे.
आणि मग फाउंडेशनवरती तुम्ही कितीही मोठी इमारत बांधू शकता, आयफेल टॉवर बांधू शकता, किती उंच जाणारा, मग तो AI असू शकतो, अजून काही असू शकतो. AI मध्ये जाऊन पण मला आत्ता तुम्ही जर बघितलं तर आपली मुलं काय तयार करतात, तर शिवाजी महाराजांची चित्र तयार करतायत, संतांची चित्र तयार करतायत, ते कसे दिसत असतील याचं इमॅजिनेशन करू पाहत आहेत. म्हणजे कुठेतरी ते पुन्हा एकदा मातीशी जोडले जात आहेत. त्यामुळे AI जरी आलं तरी मला असं वाटतं की हे चिरंतन ज्ञान आहे, हे टाइमलेस आहे, हे कालातीत आहे, हे आपण सातत्याने द्यायला लागेल त्यांना, आणि त्यांनी ते खूप मोठे पराक्रम करून दाखवतील. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभ्यासताना आपल्याला हेच दिसतं की त्यांच्या संपूर्ण या क्रांतीचा लढा जो होता स्वराज्याचा, त्याचं फाउंडेशन संतांचं तत्वज्ञान आहे. आणि त्यामुळे त्यांनी इतका मोठा पराक्रम करून दाखवला. नेमकं वागायचं कसं, म्हणजे आता अभंग तुकाराम मधलाच एक प्रसंग आहे ज्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवबाराजे तरुण होते तेव्हा तुकारामांना भेटले, तेव्हा ते त्यांना विचारतात की तुम्ही एका ठिकाणी असं म्हणता की दया दाखवा, हरीची भक्ती करुणा तुमची मनात बाळगा, आणि मग एकीकडे म्हणता क्षत्रियत्व करा, हे करायचं कसं? मग त्याच्यावर तुकाराम महाराज असं सांगतात त्यांना की दया म्हणजे काय ते समजून घ्या. दया तिचे नावं भूतांचे पाळणं आणि निर्दाळणं कंटकांचे. म्हणजे दया ज्या कशाला म्हणायचं की भूतांचे पाळणं, चांगल्या लोकांचा सांभाळ करणं, याला दया म्हणायचंच आहे. पण कंटकांचं निर्दालन करणं म्हणजे दुष्टांचं निर्दालन करणं, याला सुद्धा दयाच म्हणतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये हिंसा केली तरी चालते, हे सांगणारे आपले संत आहेत. आणि तेच पुन्हा पुन्हा आपल्याला सांगून फाउंडेशन पक्का करायला लागेल. म्हणून मला असं वाटतं की याला कुठेही मरण नाही, हे चिरंतन तत्वज्ञान आहे, प्रॅक्टिकल आहे, खरं आहे, नैसर्गिक आहे. त्यामुळे निसर्ग जोपर्यंत नष्ट होत नाही तोपर्यंत हे तत्वज्ञानही नष्ट होणार नाही. आणि मग काय AI त्याच्यावरती अवलंबून राहतं. शेवटी ते आर्टिफिशियल आहे ना, आणि हे नैसर्गिक आहे. आणि त्याच्यात भावना आपण जे ऑर्गॅनिकली करतो ते तिथे नसणार आहे. अगदी. पण या चित्रपटाच्या बाबतीत कोणत्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न केलेला आहे? म्हणजे तुम्ही शिवराज अष्टकच्या वेळेस तितक्याच अभ्यासपूर्ण गोष्टी समोर आणल्या होत्या, मुक्ताईच्या वेळेसही. अभंग तुकारामच्या निमित्तानं कोणत्या गोष्टी जपण्याचा प्रयत्न केला? एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा विषय खूपच संवेदनशील आहे आणि संप्रदायाशी निगडीत आहे. आम्ही सगळेच जण वारकरी संप्रदायाशी खूप जवळून निगडीत आहोत. त्यामुळे संप्रदायाच्या चौकटींना कुठेही धक्का लागणार नाही, संकल्पनांना. ह्या सगळ्यात मोठा काळजीचा भाग होता आमच्यासुद्धा. त्यामुळे सांप्रदायिक सगळ्या चौकटी सांभाळून त्याच्यातलं जे स्वातंत्र्य आहे ते आम्ही निश्चितपणे भोगलेलं आहे. ल.रा. पांगारकर, वासी बेंद्रे, प्रत्यक्ष तुकारामांचा जगद्गुरू तुकारामांचा गाथा, अशा अनेक ग्रंथांच्या मधनं अभ्यास करून यातले प्रसंग निवडलेले आहेत. जसं आपण नेहमीप्रमाणे म्हणतो की एका प्रसंगाची पुष्टी दुसरा ग्रंथ करत नाही तोपर्यंत आपण तो प्रसंग घेत नाही, तसे प्रसंग निवडून घेतले जेणेकरून त्याला ऑथेंटिसिटी राहावी, अधिकृत त्याला मान्यता असावी. याच्या व्यतिरिक्त जगद्गुरूंच्या वंशातले प्रसन्न महाराज मोरे, स्वप्नील महाराज मोरे आणि त्यांचे अभ्यासक सचिनजी पवार या सगळ्यांचा सातत्याने आम्ही मार्गदर्शन घेत होतो. शूटिंगच्या दरम्यानही घेत होतो, स्क्रिप्टिंगच्या दरम्यानही घेत होतो. त्यामुळे मला आनंद हा वाटतो की देहूच्या संस्थांच्या कमिटीने हा चित्रपट पाहिला आणि त्यांना इतका तो आवडला की त्यांनी आम्हाला त्या प्रत्यक्ष तुकारामांच्या देवळामध्ये तो कार्यक्रम करायची परवानगी दिली. तर हे तिथे प्रूव्ह होतं की आपण जास्तीत जास्त ऑथेंटिक नॉलेज हे मनोरंजनाच्या माध्यमातून नवीन पिढीला आवडेल असं द्यायचा प्रयत्न करतोय. ते अभंग तुकाराम पण पाळतो. देहूतल्या मंदिराचा उल्लेख केला तर ज्या पद्धतीनं तुम्ही एंट्री घेतली होती त्यावेळेस त्या पेहरावामध्ये आणि सगळे पाया देखील पडत होते तुमचे, तेव्हा काय जाणवत होतं? कारण त्यांना ते असं जिवंत रूपात ते तिथे दर्शन घेतल्यासारखी त्यांची भावना होती सगळ्यांची. त्यातली माझी भावना ही सरेंडर्ड असतो आपण, पूर्ण शरणागत असतो त्या व्यक्तिमत्वाला कायमच. म्हणजे तो आनंद डोहा हा प्रयोग करताना सुद्धा आणि अभंग तुकारामांच्या चित्रीकरणाच्या दरम्यानही जसजशी वेशभूषा अंगावर चढवली जायची आणि रंगभूषाचे रंग चढायचे तसतसं माझी एक कलाकार म्हणून कायम ही भूमिका असायची की मी शरणागत आहे तुकोबारायांना. पडल्या जाणाऱ्या पाया ह्या काही माझ्या नसतात, हे पूर्ण स्पर्शापासून सगळ्या गोष्टींमध्ये त्याची जाणीव ओतप्रोत भरलेली असते की हे मला पोचवायचं आहे फक्त तिथपर्यंत, ते त्यांच्यासाठीचं आहे, ते आपलं नाही. आणि हे माझं भाग्य आहे की मला ही भूमिका करायला मिळाली. कुठल्याही कलाकाराला, जसं मगाशी स्मितानी सांगितलं तसं
की कुठल्याही कलावंताला ना आयुष्यात एक अशी येते भूमिका की ती करणं हे त्याच्यासाठीचं हे असतं, म्हणजे त्याच्यासाठी तो तयार होत असतो असं मला वाटतं. तसं 35 वर्षाच्या माझ्या रंगभूमीच्या किंवा या सगळ्या कलाक्षेत्रातल्या कारकिर्दीचं हे फलित आहे असं मला वाटतं की मी त्यासाठी तयार होत होतो आणि ती भूमिका मी करतो. याच भावनेने पहिल्या दिवसापासून आत्ता तुमच्यासमोर बसतो तिथपर्यंत याच भावनेने मी हे काम आहे, हे कार्य आहे. हे दिग्पालही ते त्याची भूमिका दिग्पाल करतो आहे, अवधूत माऊली त्यांची भूमिका करतायत, स्मिता तिची भूमिका. ही फक्त आवलीची भूमिका नाही, ती तिथपर्यंत पोचवण्याची एक भूमिका असते. ती भूमिका आणि त्याच भावनेने आम्ही ती भूमिका पार पाडतोय असं वाटतं. आणि त्यामुळेच ते तितकं खरं वाटतंय ज्या पद्धतीने आम्ही जे काही झलक हो, बघतोय म्हणजे त्याच्यामध्ये. जसं तुम्ही मगाशी विचारलं तसं की काय तयारी, तर दिग्पालनी तर विचारांच्या माध्यमातून सांगितलं की हो जेनझीपर्यंत पण त्यावेळची भाषा कशी असावी, काय पद्धतीने उच्चारण असावं, काय पद्धतीने वेशभूषा असावी, काय पद्धतीने ते चित्र दिसेल, या सगळ्याचा विचार या चित्रपटातून केला गेलेला आहे असं मला वाटतं. की हा नुसताच ऐतिहासिक चित्रपट नाही, ही ठेव आहे, ही महाराष्ट्राची सांस्कृतिक ठेव म्हणून सुद्धा कालांतराने पुढे अनेक वर्ष हा चित्रपट बघितला जाईल अशी माझी भावना आहे आणि असा माझा विश्वास आहे. वा वा. पण तुम्हाला अनेक विचार आहेत, अनेक अभंगांमधनं ते मांडण्यात आलेले आहेत. तुम्हाला कोणत्या गोष्टीनं सगळ्यात जास्त प्रभावित केलं, तर त्या कोणकोणत्या गोष्टी असतील ही भूमिका साकारत असताना किंवा हा चित्रपट करत असताना? म्हणजे तुकाराम महाराज जेवढे जळाहूनही पातळू आहेत आणि चंद्राहूनही शीतळू आहेत वा. असं त्यांनी त्यांच्या अभंगातूनही मांडलेलं आहे. ते त्यांच्या व्यक्तिमत्वात नाही आहे की जिथे म्हणजे पांडुरंगाची भक्ती करताना ते किती लीन व्हायचे, त्याचप्रमाणे कंटकांना काठी मारायलाही त्यांनी कमी केलेलं नाही. म्हणजे म्हटलं तर अंधश्रद्धेवर इतका प्रहार तुकाराम महाराजांनी तेव्हाच त्यांच्या अभंगांमधून केलेला आहे. नवसे कन्या पुत्र होती तरी करणे लागे पती, तुका म्हणे तुझी गे दसोडी परी आवडी दर्शनाची. म्हणजे नवसानीत जर मुलंबाळ होणार असतील तर मग कशासाठी हा पुढचा सगळा प्रपंच मांडायचा, हे त्यांनी त्यांच्या कीर्तनातून अभंगातून वेळोवेळी लोकांना सांगितलेलं आहे. किंवा पिंडदान करतो आणि आपणच केलेलं पिंडदान आपणच खातो, आपणच जेवतो, हा सगळा म्हणजे त्यांच्या दृष्टीने त्यांनी हा बंपकपणाच म्हटलेला आहे जो अभंगातून त्यांनी मांडलेला आहे. अभंग त्यावेळच्या सादरीकरणाचं एक मोठं माध्यम होतं ज्याच्यातून त्यांनी हे केलेलं आहे. सो ते ईश्वरी कार्यच होतं आणि त्या कार्याचं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं, त्या कार्यामध्ये आम्ही याच्यामध्ये सहभागी आहोत. स्मिता, तू कोणत्या गोष्टींनी प्रभावित झाली? हा चित्रपट करत असताना एक गोष्टी कळल्या असतील तुला, तर तुला कोणत्या गोष्टीनं सगळ्यात जास्त आकर्षित केलं हा चित्रपट करत असताना? मला असं वाटतं की जी शिकवण आहे आणि ती आपल्या कानावर पडते किंवा आपण ते ऐकतो, आपण आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो, ते आपल्याला तितकं जमतंच असं नाही. पण या चित्रपटाच्या माध्यमातून किंवा ज्या पद्धतीनं स्क्रिप्ट लिहिलं गेलं आहे आणि संवाद आहेत किंवा स्क्रीनप्ले ज्या पद्धतीनं आहे, मला असं वाटतं की मला स्वतःला त्या गोष्टी समजायला इतक्या सोप्या केल्या की त्या आचरणात आणण्यासाठी खूप उपयोगी येतील. कारण ना आपण काही अवघड गोष्टी ऐकतो पण ते आपल्याला तितक्या कळतातच असं नाही. मग चित्रपट हे माध्यमच असं आहे की तुम्हाला सोप्या करून सांगणं आणि ते तुम्हाला त्या गोष्टी तुमच्या मनापर्यंत रुजवणं हे काम ते चित्र करत असतं. आणि ते शूटिंग दरम्यान मला स्मिता म्हणून इतक्या गोष्टी उमजल्या, इतक्या गोष्टी कळल्या की खरोखर आपण म्हणतो पण माणसामध्येच देव आहे, आपण ईश्वराचा अंश आहोत आणि त्याची आधी पूजा करायला हवी. म्हणजे कित्येक प्रसंगांमध्ये किंवा कित्येक डायलॉग्समधून असं येतं आणि त्यावेळेला असं वाटतं की अरे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या खरं आपण ऐकल्या होत्या आधी पण आपण त्या कधी आचरणात नाही आणल्या किंवा आपण त्याचा का बारकाईनं विचार नाही केला. पण हे या चित्रपटातून मला असं वाटतं ते पोचतंय आणि ते मला स्मिता म्हणून पण खूप जास्त पोचलं. कारण ज्या वेळेला संत तुकाराम बोलत असतात किंवा आवलीला काही उपदेश देत असतात, सांगत असतात, त्यावेळेला ते इतके समर्पक आहेत ना आणि ते खूप पोचणारे आहेत. त्यामुळे मला तर याचा फायदा झाला आणि मला असं वाटतं प्रेक्षकांना सुद्धा ज्या वेळेला चित्रपट बघतील त्यावेळेला ते खूप सोप्या पद्धतीनं, इव्हन अभंगांचे सुद्धा जे अर्थ आहेत ते इतके छान पद्धतीनं
मांडलेले आहेत आणि ते इतके छान पद्धतीनं चित्रित केलेले आहेत, तर ते पोचणारे आहेत. एक काय म्हणूया आपण, वारीला जाताना किंवा आपण कुठलाही अभंग ऐकताना त्याचा जो अर्थ आपण काही खाली वाचतो किंवा ऐकतो, कीर्तनातून आपण ते ऐकतो, पण हे ना तुम्हाला चित्र दिसणार आहे, हे प्रात्यक्षिक आहेत मला असं वाटतं, आणि ते जास्त पोचणार आहे. ह्यामुळे फक्त एंटरटेनमेंट तर होईलच, म्हणजे आपल्या तू म्हणालीस असं जेनझीपर्यंत ते जाईलच आणि त्यांच्यापर्यंत 4 गोष्टी, पण त्यांना ते पटेल आणि आवडेल, आणि हे घडावं अशी खरं तर इच्छा आहे. म्हणजे कारण मला असं वाटतं की जर ते मला कळतंय तर चित्रपटगृहात येणारा प्रेक्षक त्यांना नक्की कळेल. कारण मी एक प्रेक्षक म्हणून कुठेतरी स्वतःला बघत असते, ज्यावेळेला मी स्क्रिप्ट वाचते किंवा मी ऐकते त्यावेळेला आधी असं आवली मी नाहीये त्यावेळेला ना, मी ऐकते, तर त्यावेळेला मला बऱ्याचशा गोष्टी अशा झाल्या की अरे ह्या मला खूप आवडलेल्या आहेत आणि ह्या सामान्य माझ्यासारखे जे प्रेक्षक त्यांना आवडतील. नक्कीच. पण तेच मला वाटतं चित्रपटाची ती खासियत आहे, ती जादू आहे की प्रासंगिक पद्धतीनं ते चित्रपट रूपात ते विचार आणि त्या सगळ्या गोष्टी पोहोचवतात. अवधूतजी, म्हणजे आपण अनेक शिवराज अष्टकाच्या निमित्त विविध गडकिल्ल्यांवर तुम्ही काय काय गाणी सादर केली, म्हणजे ते असे अनुभव आम्ही इतके छान विविध चित्रपटांच्या प्रमोशन दरम्यान. पण आणखी हा चित्रपट आहेच, पण आणखीन एक मला शिवरायांचं गाणं जर या निमित्तानं तुम्ही आहात तर ते ऐका. काय आहे, हा आपला भक्तिशक्तीचा संगम आहे. जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या माध्यमातून शक्तीचा संस्कार, तसं या संत परंपरेच्या माध्यमातून भक्तीचा संस्कार, आणि आजच्या काळात खूप गरज आहे. तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे, आपण जे पूजापाठ करतो सगळं करतो, काय 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 पण तुम्ही जर मनातून इतरांचा द्वेष मत्सर करत असाल तर ती त्या देवाला पावणार नाही. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, इतकं सिंपल तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि ह्या गोष्टी करत असताना मला एक गोष्ट मुद्दाम आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे की कसा बदल घडतो. तुम्ही त्या व्यक्तिमत्वाच्या जेव्हा जवळ जातात, त्या जेव्हा दिग्पाल लांजेकर एखादा चित्रपट निर्माण करतात, संत ज्ञानेश्वरांची मुक्तायात आणि नंतर आता अभंग तुकाराम महाराजांचा चित्रपट आहे, ज्यावेळेस सेटवरती सगळे मराठी भाषिक आता काम करणारे असतात असं काही नाही, तर गंमत अशी आहे की सेटवर जेव्हा अभंग लागतो, ते मी अनुभवलेली गोष्ट आहे. जेव्हा शूटिंग चालू होतं, ते जे लाईट हे करणारे किंवा इतर कुठलेच काम करणारे जे आहेत अमराठी आहेत, पण त्यांचे अभंग ते असं इकडं तिकडं गुणगुणत बसलेले दिसायचे मला. बरं, सगळ्यात महत्त्वाचा नियम जो सेटवरती असतो की कुठल्याही प्रकारचं व्यसन चालत नाही. मग ते अष्टकातला चित्रपट असेल किंवा संतपट असेल, खूप छान आहे. आणि ते पाळलं, कसोशीने पाळलं जातं. स्त्रियांचा सर्व प्रकारे आदर केला जातो, आणि नामस्मरणाने नामसंकीर्तनाने सुरुवात होते, नामसंकीर्तनाने शेवट होतो. हे जे नियम आहेत, आणि त्याच्यामुळं काय होतं की बनवणाऱ्याची भावना जी आहे, चित्रपट निर्मात्या करणाऱ्याची, ती भावना सगळ्यांमध्ये आपोआप यायला लागते, आणि त्याच्यातनं सगळ्यांच्याकडून ते चांगल्या पद्धतीने घडून येतं. महाराजांच्या गाण्यांचं मला असं वाटतं की ही गाणी तर सगळे ऐकलेली सगळ्यांनी. आत्ता शिवजयंतीच्या वेळेस एक सुंदर भक्तिरचना दिग्पालने लिहिलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांची. आपण छत्रपती शिवाजी महाराजांना श्रीमंत योगी म्हणतो, तर ही श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती फार सुंदर रचना, आणि मी संगीतबद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे, तर ते तुम्हाला थोडंसं ऐकवतो. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर, जगण्याची स्फूर्ती निरंतर. श्रीमंत योगाची शिवराय मूर्ती, वाघनखे करी कटिला भवानी, वाघनखे करी कटिला भवानी, पट्टापान हाती शोभते शोभते, पट्टापान हाती शोभते,
रुद्रासमख्याती युद्धि तव कीर्ती रुद्रासमख्याती युद्धि तव कीर्ती शत्रुधाक घेती रणमाजी शत्रुधाक घेती रणमाजी. वा क्या बात आहे, मस्त. पण ही सगळी जी काही शिवराज अष्टकातली गाणी असेल किंवा हे गाणं असेल स्फूर्ती देणारं आहे. म्हणजे आजकाल लोक मोटिवेशन आणि या सगळ्या शोधात असतात ना. मला वाटतं ते संत महंतांच्या अभंगांमध्ये आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये हे सगळं मोटिवेशन आहे. काय काय बोलायचं वाटतं दिग्पाल सर याच्यावर? नाही, खरं तर तुम्ही कन्क्लूड केलेलं आहे की हेच मोटिवेशन आहे आणि तेच वारंवार या चित्रपटांमधनं शिवराज अष्टकाच्या असेल किंवा संतपटांच्या असेल या माध्यमातून त्याची आठवण करून देणं हे आमचं काम आहे. जसं आम्ही एक प्रसंग केला वृक्षवल्ली आम्हा सोयरे या अभंगाचं वर्णन आणि त्याचं विश्लेषण तुकाराम महाराज स्वतः आपल्या त्या सगळ्या सवंगडांना करून सांगतात आपल्या चित्रपटामध्ये. त्याच्यात ते खूप सुंदर वाक्य म्हणतात की आपण सगळे कोणीही नसताना म्हणजे या जगामध्ये खरं खोटं अमुक तमुक काही नसताना जे काही होतं तो निसर्ग होता आणि त्यामुळे निसर्ग हा आपला नातेवाईक आहे. म्हणजे हे जे पाखरं आहेत, प्राणी आहेत, झाडं आहेत हे आपले नातेवाईक आहेत, हे आपले आणि हेच पूर्वज आहेत आपले. आणि म्हणून ही आठवण आपल्याला सातत्याने करून द्यावी लागेल. म्हणून मी हा अभंग रचतो, म्हणून ते वृक्षवल्ली आम्हा सोयरे हा अभंग रचतात. तर ही आठवण करून देण्यासाठी आमचं काही हा सगळा जो काही कामाचा भाग आहे तो सगळा चालू आहे आणि सुदैवाने लोकांना त्याचं महत्त्व कळतं आहे आणि त्यामुळे आम्हाला समाजातून चांगला सपोर्टसुद्धा मिळतो आहे. नक्कीच हे विचार या सगळ्या गोष्टी चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचत आहेत. पण ते आणखीन मोठ्या पद्धतीनं पॅन इंडिया जसं हिंदी चित्रपटांच्या बाबतीत होतं. म्हणजे तुम्ही इतके चित्रपट केले पण छावा चित्रपट आला हिंदीमध्ये आणि लोकांना त्याच्याबद्दल कळलं, हे चित्रपट हे बघतायत. पण तो पॅन इंडिया येण्यासाठी निर्माते आणखीन भक्कम निर्माते मिळणं आणि त्या सगळ्या गोष्टी तर ते कशा पद्धतीने बघता? कारण तुम्ही खूप अभ्यासपूर्ण तुमच्या चित्रपटांची बाजू असते. प्रयत्न हा चालूच आहे आणि आता OTTच्या माध्यमातून आता तुम्ही बघितलं तर शिवरायांचा छावा हा चित्रपट सुद्धा जो मी आधी केला होता तो सुद्धा हिंदीत आला आणि त्याला उत्तम प्रतिसाद परत मिळतोय OTTवरती. सुभेदारला उत्तम प्रतिसाद मिळतोय, पावनखिंडला उत्तम प्रतिसाद मिळतोय. पावनखिंड तर 9 भाषांमध्ये आत्ता हे झालाय, डब झालाय. तर मला असं वाटत नाही भाषेचा बॅरियर काही असेल. उत्तम कलाकृती ही जातेच. कदाचित छावाला जास्त आर्थिक पाठबळ मिळाल्यामुळे त्याला पटकन वेळ कमी लागला, मला वेळ थोडा जास्त लागतोय. पण हे नक्की आहे की आपण जे काम करतोय आत्ता 6-7 चित्रपट झाले हे शाश्वत आहे, हे खोलवर रुजतंय. हे आम्ही आज समाजात वावरताना आमच्या सुदैवाने मी असेन, सर स्वतः युनिव्हर्सिटीचे डीन आहेत नाट्य विभागाचे, त्यांच्या संपर्कात येणारे तरुण असतील सगळे, अवधूत माऊली वेगवेगळ्या संकीर्तनांमधनं आणि आता तर ते महाराष्ट्राचा आवाज म्हणून ओळखलं जाऊ लागलं आहे. तर वेगवेगळ्या कार्यक्रमामध्ये अवधूतजी जात असतात, तिथे तरुण भेटत असतात, लहान मुलं भेटतात, अक्षरशः पायावर डोकं ठेवतात. त्यावेळी कळतं की हे काम थोडं स्लो चाललंय पण स्टेडी चाललंय, हे टिकणार आहे, हे शाश्वत आहे. आणि त्यामुळे अभ्यासपूर्ण मांडणी करताना त्याच्यात कुठल्याही प्रकारची व्यावसायिक कॉम्प्रोमाइजेस मला करायची नाही आहेत. म्हणून कदाचित मला वेळ लागला तर चालेल पण मी याच पद्धतीने मांडणी करत राहील. तुम्ही सगळ्यांनी दिग्पाल यांची कामाची पद्धत वगैरे पण असे आम्ही गंभीर बघतो दिग्पाल सरांना, म्हणजे ते फार बोलतही असतील पण ते सेटवरचं काय त्यांच्याबद्दलचं ते हसण्यावरून मला बऱ्याच गोष्टी कळत आहे. जे एका दिग्दर्शकाकडनं अपेक्षित आहे तेच सगळं दिग्पाल कडनं असतं. म्हणजे शेवटी तुम्हाला एका तरी चौकटीमध्येच चित्रीकरण करावं लागतं. म्हणजे त्या दिवसाची एक ठरवलेली चौकट असते की आज आपल्याला एवढे सीन अशा पद्धतीने चित्रीकरण करायचं आहे. आणि मगाशी आमचं बाहेर कॉन्फरन्स रूममध्ये बोलणं चाललेलं होतं, त्याला गंमतच म्हटली पाहिजे पण तरीही एक मनामध्ये म्हणजे आता सकाळपासून चित्रीकरणाला एक चांगला सूर लागलेला असेल आणि प्रत्येक वेळेला म्हणजे तेव्हाही दिग्पाल म्हटला होता आणि आम्ही आत्ताही तेच पुन्हा एकदा आठवलं की एक दिवस असा होता की खूपच छान स्पीडला सकाळपासून लागला. म्हणजे समजा एक 8ची शिफ्ट असेल तर 8 वाजल्यापासून 10-10:15पर्यंत हा की बहुतेक आज 12-12:30लाच काम संपेल इतका छान स्पीड लागलेला होता चित्रीकरणाला. कोणी बोलत नव्हतं, सगळ्यांच्या मनामध्ये या भावना होत्या की वाह काय स्पीड लागलं, पण कोणीही बोलत नव्हतं. आणि नेमका एक जण त्यातला दिग्पाल सर आज काय स्पीड लागलाय,
सगळ्यांनी असे गपकन डोळे, मी का बोललास, कारण त्यानंतर 15 मिनिटांनी इंडी स्टुडिओमध्ये वादळ सुरू झालं, पाऊस आला आणि जेवढं काम झालं तेवढंच त्या दिवशीचं काम झालं, जे की पुढं असं वाटलं होतं की आज दुप्पट काम होईल. तर तसं तर या गमती जमती ह्या नंतर आठवताना खूप मजा, पण त्या दिवशी त्यावेळेला इतके समोर असून की अरे का बोललास तू आत्ता, असं तो राग, ते व्यक्त होणं, नाही चांगलं मनासारखं काम झालं तर रात्री फुटेज बघितल्यानंतर दुसऱ्या दिवशी ते नाही चांगलं झालेलं आहे, रिशूट करावं लागणार आहे. रिशूटचं एक वेगळं प्रेशर, कारण दिग्पाल दिग्दर्शकाबरोबरच लाईन प्रोड्युसर किंवा इतर अनेक भूमिकांमधनं असतो आणि त्या सगळ्या भूमिकांचा समतोल राखावा लागतो, कारण हे शेवटी पुन्हा एक आर्थिकतेशी निगडीत असतं. सो त्या सगळ्या ह्या हे करताना आज त्याच्याकडं मागं वळून बघताना छान सगळे संतांच्या ह्याच्यामध्ये बोलतायत, पण त्यावेळेला ते पात्र रंगवत असताना ते पात्र नसतं, ते पूर्ण सत्यात. आणि ते दिग्पाल मग वेळेला तलवारही काढली जाते, मग ती शब्दांची असेल किंवा याची असेल, संतापाची असेल, पण ते एन्जॉय करतो आपण. म्हणजे त्या वेळेला खूप प्रामाणिकपणे तिथे कितीही सर वगैरे म्हणत असला तरी तिथं मी भूमिका करणारा एक कलाकार असतो आणि त्यावेळेला तो त्या खुर्चीत बसलेला असतो, त्यावेळेला तोच सर असतो, तो कॅप्टन ऑफ द शिप असतो. ते ऐकणं आणि ते सगळं खूप मजेचा भाग असतो आणि ते तेवढ्या प्रामाणिकपणे केलं जातं असं मला वाटतं. आणि तितकीच ती खुर्चीची जबाबदारी असते त्यामुळे. आणि मग आमच्याच बरोबरीने मग मला कळत असतं की हा आपल्यावरचा राग हा कदाचित असिस्टंट्सवर किंवा दिग्पालची एक स्वतःची टीम आहे ज्याला सगळेच जण आपली मुलं असं म्हणतात. म्हणजे अरे आपल्या मुलांपैकी कोणाला तरी पाठवा रे 4 जणांना, मग ते आपली मुलं मध्येच आपलेपण आहे. संबंध युनिट त्यांना खूप वेगळ्या पद्धतीने, म्हणजे मी सुद्धा आपली मुलं जेवली का, काय आज आपली मुलं सगळी शांत आहेत, त्यात कुठेही टिंगलीचा हे नसतो, त्यांच्या ते करत असलेल्या कामाचं. आणि आज हे तुमच्या माध्यमातून मला सांगायचं की ते इतके प्रामाणिकपणे कुठलीही भूमिका वेळेला स्पॉटपासून ते ज्युनियर्सपर्यंत, जिथे कमी तिथे आम्ही असं आपण जे म्हणतो की नाही, तर ते अनमोल आहे असं मला वाटतं. त्याचं मूल्य नाही आहे ते कुठल्याही आर्थिक याच्यामध्ये पर डेमध्ये याच्यामध्ये ते मोडत नाही, कारण त्यांच्या मागची त्यांची जी भावना आहे की दिग्पाल ज्या ह्यांनी ते शिवधनुष्य पेलण्याचा प्रयत्न करतोय त्याला कुठेतरी आपलाही हातभार लागेल, या ह्यांनी ती 30-40 मुलांची एक टीम आहे दिग्पालची की जी सर्व चित्रपटांमध्ये असते आणि ती खूप मोठं भरीव काम करतात. तर या सगळ्या त्यांच्याबरोबरच्या मजा बिजा करण्यामध्ये कसे संपून जातात 20-21 दिवसाचं शेड्यूल. सगळेजण भावनेने काम करतात, फक्त काम एक भावनेने काम करतो. मी म्हटलं ना ती वारीच आहे, त्या वारीमध्ये सगळे वारकरी असतात. स्मिता, तुला कुठला किस्सा सांगा असं वाटतं? तरवार काढल्याचा की काय? नाही आवडला, तू सांग, तू छान रंगवून सांगशील. मी पण किस्सा असं नाही, मला असं वाटतं मी ना फार कोणाला असं घाबरत नाही, पण मी एका व्यक्तीला घाबरते आणि ते सेटवर घाबरते, म्हणजे दिग्पाल. बर. प्रचंड, कारण त्याची जी अपेक्षा आहे त्याला आपण खरे उतरतोय की नाही. रोजचं एक झोपताना, शूटिंगच्या वेळेला झोपताना टेन्शन आणि सकाळी उठल्यानंतर आजचे सीन बाबा सगळे बरे होऊ देत आणि सगळं उत्तम होऊ देत. आणि तो कौतुकही करतो, पण त्याचं कौतुक ऐकण्याची म्हणजे खूप करावं लागतं आपल्याला, खूप मेहनत घ्यावी लागते, तेव्हा असं सहज येत नाही त्याचं कौतुक. त्यामुळे ते एक असतं. पण अदरवाईज सेटवरचं वातावरण खूपच छान आणि भक्तिमय असतं. अवधूतजी, दिग्पाल सोबत प्रत्येक चित्रपटात काम करण्याचा अनुभव कशा पद्धतीने कमाल असतो? कमाल. सगळ्यात महत्त्वाचं काय माहिती का, तो प्रचंड स्वतः म्हणजे त्याचं विजन क्लिअर आहे. मला त्याला काय हवंय, मला काय पाहिजे. बऱ्याच वेळेला मला स्वतःला कळत नाही की हां मला हे करायचं आहे, पण मी त्याला विश्वास असतो की नाही तू हे करू शकतोस, आणि त्या पद्धतीने तो करून घेतो प्रत्येकाकडनं. म्हणजे बऱ्याच वेळा असं झालं की मी हे काम कोणी निवड केली पात्राची एखाद्या, ह्याला पात्र मौली विश्वास ठेवा, थांबा जरा, माझ्या नजरेने बघा. कारण तो ऑलरेडी जेव्हा स्क्रिप्ट सगळं येतं त्याच्या डोक्यात सगळा पिक्चर तयार झालेला असतो. बरोबर. आणि ते प्रत्यक्षात उतरवणं, त्याच्यात अनंत अडचणी आणि गमती जमती होतात ते होतात. परीक्षा असते ना. आणि कसं आहे, ह्या जे व्यक्तिमत्व आहेत सगळे, छत्रपती शिवाजी महाराज असतील, संत परंपरा असेल, ही व्यक्तिमत्व सहज तुम्ही ते असं मिळत नाही.
परीक्षा घेतात, तुमच्या टोकाची परीक्षा असते कधी कधी. आणि जेव्हा विद्यार्थी हुशार असतो दिग्पालसारखा, ती परीक्षा जास्त कठीण असते, कारण त्याला माहिती असते की हा 100% मार्क मिळून पास होणार आहे. आणि सरांनी उल्लेख केला तशी ही जी सगळी टीम आहे, ही 40 मुलं आहेत, सगळेच एकूण जे कुटुंब एक मोठं, हे सगळे एकत्र येऊन उभे असतात सगळ्या ह्याच्यामध्ये. कुठल्याही प्रकारचं काहीही झालं की नाही आपल्याला हे करायचं आहे, अडचण आली. कारण एक त्याच्यामागं भावना अशी आहे की संतांना मी माझ्या कार्यक्रमाच्या माध्यमातून पण सांगत असतो कायम की माऊलींपासून अगदी गाडगेबाबांपर्यंत सगळी जी संत परंपरा झाली, समाजाने देता येईल तेवढा त्रासच दिला संतांना. ते होते तोपर्यंत त्रासच दिला बऱ्यापैकी, आणि नंतर मग त्यांचं मोठेपणा करून त्यांची मंदिरं बांधणं हे करणं वगैरे वगैरे गोष्टी. तरीही संतांनी त्रास दिला तरी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे, जगाच्या कल्याणाचाच विचार केला. माऊलींना एवढं छळलं, एवढा त्रास दिला तरी माऊलींनी जगाच्या कल्याणाचंच पसायदान मागितलं. तुकाराम महाराजांना त्रास झाला सगळ्या संतांना, परंतु त्यांनी समाजाच्या कल्याणाचाच विचार केला. मग जर त्यांना एवढा त्रास झाला असेल तर आपण थोडा त्रास सहन करायला पाहिजे, ही प्रत्येकाची भावना असते. आणि कुठली त्यामुळं कमी जास्त काही गोष्टी असतील तरी कोणी त्याच्याबद्दल कुठली तक्रार न करता करायचं. चला आज आता कधी कधी म्हणजे वाईला शूट करत असताना पावसाचं संकट होतं आणि जवळजवळ 250-300 ज्युनियर्स आणि सगळं क्राऊड आणि सगळं घाटावरती शूटिंग चालू होतं. आणि तुम्हाला गंमत सांगतो की अनुभूती कशी असते, ज्यांचा उल्लेख केला प्रशांत महाराज मोरे, हरिभक्तपरायण प्रशांत महाराज मोरे, तुकाराम महाराजांचे 11व्या वंशज आहेत. ते कायम त्यांचं मार्गदर्शन ते सेटवर यायचे. त्या दिवशी ते सेटवर आले सकाळी, आणि त्या दिवशी जिथं आमचं शूट चालू होतं आजूबाजूला सगळीकडे पाऊस होतं, त्या ठिकाणी पाऊस नव्हता. मग दिग्पाल त्यांना म्हटलं की महाराज एक काम करा, तुम्ही जाऊच नका. ते म्हणले अहो माझे कीर्तन वगैरे सेवा आहेत माझ्यावरती. दिवसभर 360 डिग्री पाऊस पडत होता सगळीकडे. दिवसभर 360 डिग्री पाऊस पडत होता त्या घाटाच्या आजूबाजूला. आम्हाला असं पलीकडच्या तीरावर पण पाऊस दिसत होता, पण घाटावर तिकडे पाऊस नव्हता. अशा अनुभूती मिळाल्या. अद्भुत आहे सगळं. वा, किती छान. हे चांगल्या अर्थाने म्हणजे मुक्ताईच्या वेळेस पण मी सांगितलं की पाण्यातली मगर ती होती ती अशा. आणि कसं होतं की मागे पुढे उभा राहे सांभाळते आली आघात निवाराया, योगक्षेम त्यांचा जाणे जड भारी वाटदावी करी धरून या. हे संतांचं काम आहे. आणि आम्ही सगळे त्याच्या हातात हात देऊन आम्ही आपलं चाललोय मागा. पण तुम्ही ज्या पद्धतीने सांगताय या मुलाखतीमध्ये देखील, त्यामुळे आणखीन प्रेक्षक मला वाटतं त्यांची ही उत्कंठा वाढली असणार आहे की अभंग तुकाराममध्ये आणखीन कशा पद्धतीनं ते सगळं मांडण्यात आलेलं आहे. मला खूप छान वाटलं पुन्हा एकदा या सगळ्या कलाकार टीमसोबत नेहमी बोलून छान वाटतं आणि बऱ्याच गोष्टी कळतात, त्यामुळे खूप मजाही येते. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा या चित्रपटासाठी सगळ्या टीमला. धन्यवाद. रामकृष्ण हरी.